नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दिवेकर आणि आपण पाहत आहात रविराज ॲग्रोचा युट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण मुरघास तयार करण्यासाठी मका पिकाचं व्यवस्थापन या विषयावरती आज माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मुरघास तयार करण्यासाठी जी काही मकाचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि दाणे तयार करण्यासाठी किंवा धान्याच्या उत्पन्नासाठी ज्या काही मकाचं उत्पन्न घेत होतो, याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने दिसत असतात। धान्याच्या उत्पादनाच्या मकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दाण्यांचं उत्पादन कसं मिळेल या दृष्टिकोनातून वाहनाची निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं। आणि मुरघास बनवण्यासाठी आपल्याला खोड जाड असेल, ठोम जाड असेल, पत्ती काळीभोर रुंद असेल, 8 ते 10 फूट वाढेल अशा प्रकारची मका असेल। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मका ही जी काही दाणे आहेत, मकाचे जे कंस आहेत ते त्या ठिकाणी रसदार असतील अशा प्रकारच्या वाहनाची निवड ही त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं असतं। मित्रांनो, ही जी काही मुरघासाची मका आहे हिची पेरणी करताना आपल्याला जो काही जर योग्य कालावधी जर आपण बघितला तर ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यान आपण या मकाची पेरणी ही त्या ठिकाणी करू शकतो। आणि पेरणी करत असताना साधारणपणे 8 ते 10 किलो बियाणं आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी लागणार आहे। ही पेरणी करत असताना त्यामध्ये दोन सरीतलं किंवा झाडातलं जे अंतर आहे, दोन रोपातलं जे अंतर आहे, सरीतलं जे अंतर आहे ते तुम्हाला 18 ते 20 इंच आणि दोन झाडांमधलं किंवा दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते त्या ठिकाणी 8 ते 9 इंच या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ही पेरणी अत्यंत महत्वाची अशी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, यासाठी खत व्यवस्थापन जर आपल्याला बघायचं झालं तर सर्वात प्रथम मुरघास तयार करण्यासाठी जी काही मका आपण त्या ठिकाणी पेरणी करणार आहोत अशा मकासाठी आपल्याला त्या ठिकाणी 10 मेट्रिक टन असं चांगल्या प्रतीचं कुजलेलं शेणखत वापरणं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खूप महत्वाचं त्या ठिकाणी असतं। या शेणखतामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढून राहतो, पिकाला ताकद त्या ठिकाणी मिळत असते, म्हणून शेणखताचा वापर हा आपल्या मुरघासाच्या मकामध्ये त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं असतं। कारण कंटिन्युअस मकाचं पीक आपण ज्या वेळेस घेत असतो त्यावेळेस आपल्या जमिनीची शेताची जी प्रत आहे ती त्या ठिकाणी कमी होत चालते, प्रत ढासळत चालते, म्हणून शेणखताचा वापर हा सर्वात प्रथम मका पिकामध्ये त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासोबत तुम्ही जर आपल्याला पेरणी करते वेळेस आपण सुपर फॉस्फेट झिंकेटेड किंवा झिंक आणि बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम युक्त जे काही सुपर फॉस्फेट आता मार्केटमध्ये मिळतंय अशा झिंक सुपर फॉस्फेटचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। त्याशिवाय 10-20 असेल, 12-32-16 असेल, 14-35-14 असेल, 18-46 असेल यासारखे जे नत्रस्फुरत पालाशयुक्त जे काही खतं आहेत याचा सुद्धा वापर आपण पेरणीच्या वेळेस त्या ठिकाणी करू शकतो। पण हे करत असताना आपल्याला आपल्या जमिनीचा असणारा प्रकार, आपल्या जमिनीचा असणारा पोत यानुसार रासायनिक खतांची निवड ही करणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे। पेरणी केल्याच्या नंतर मित्रांनो साधारणपणे 25 दिवसानंतर आपल्याला युरियाचा पहिला डोस करायचा आहे। त्यानंतर साधारणपणे 45 दिवसानंतर आपल्याला युरियाचा हा दुसरा डोस त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे। हा युरियाचा डोस करत असताना 25 दिवसानंतर आपल्याला त्यामध्ये झिंक सल्फेट या मूलद्रव्याची सुद्धा वापर त्या ठिकाणी एकरी 10 किलो या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे। कारण मका पिकामध्ये सगळ्यात जास्त झिंक या मूलद्रव्याची त्या ठिकाणी आवश्यकता असते। झिंकच्या वापरामुळे मित्रांनो मका ही आपली काळीभोर होत असते आणि मकाच्या वाढीसाठी चालना देण्याचं काम हे झिंक आपल्याला त्या ठिकाणी करत असतं। म्हणून युरिया सोबत एकरी 10 किलो, युरिया 50 किलो आणि झिंक सल्फेट एकरी 10 किलो या प्रमाणामध्ये आपल्याला साधारणपणे 25 दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी युरियाचा डोस हा करणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या मकामध्ये खताचं व्यवस्थापन केल्यानंतर मकाची जी काही आपली पूर्ण वाढ त्या ठिकाणी होणार आहे, मकामध्ये आपल्याला कंस दिसायला सुरुवात होणार आहे, अशा वेळेस याचा जो कापणीचा काळ आहे मुरघासाठी मकाचा कापणीचा काळ हा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी आहे। कारण मित्रांनो, धान्याच्या उत्पन्नामध्ये मकाचं कणीस पूर्ण पक्व झाल्याशिवाय आपण त्या ठिकाणी मकाच्या कणसांची खुडणी त्या ठिकाणी करत नाही। पण मुरघास करत असताना आपल्याला मकाचं जे कणीस आहे ते दुधावस्थेत आल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी मकाच्या पिकाची कापणी करायची आहे आणि कुट्टी मशीन मधून त्याची बारीक कुट्टी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। ही कुट्टी केल्यानंतर आपलं जे काही खड्डा असेल किंवा मुरघास बॅग असेल इनर सहित अशा बॅग मध्ये थरावर थर देताना आपल्याला त्यामध्ये मुरघास बनवण्यासाठी 1% गुळाचं जे काही द्रावण आहे हे त्या ठिकाणी वापरायचं आहे, जेणेकरून आपला जो काही मुरघास आहे अत्यंत स्वादिष्ट, चविष्ट आणि रुचकर आणि पौष्टिक असा मुरघास त्या ठिकाणी तयार होईल। हा जो मुरघास आहे 45 दिवस आपण पॅक बंद करून ठेवल्यानंतर 45 दिवसाच्या नंतर पूर्ण पक्व झालेला, पूर्ण सकस असा मुरघास आपल्या जनावरांसाठी त्या ठिकाणी तयार होईल। आणि असा हा जो काही मुरघास आहे ज्यावेळेस आपण जनावरांना त्या ठिकाणी खायला देणार आहोत त्या ठिकाणी पचन क्षमता
जनावरांची त्या ठिकाणी पचन क्षमता मोठ्या प्रमाणावरती चांगल्या प्रकारे होईल, जनावरांच्या शरीरामध्ये ताकद चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या दुधाच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी 100% चांगल्या प्रतीची वाढ ही त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, उशिरा जर आपण या मुरघासाची जर कापणी केली, मकाची जर कापणी केली, तर जो आपला मुरघास आहे तो त्या ठिकाणी कोरडा होतो आणि तंतुमय होतो. जो काही मुरघास आपल्या पिकाला जनावरांना त्या ठिकाणी पचायला जड जातो. म्हणून मुरघासाचा कापणीचा काळ हा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी आहे. दुधावस्थेत आल्यानंतरच आपल्याला मकाची कापणी ही त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर आपण आता बघितलं तर तुमचं योग्य वाणाची निवड असेल, योग्य खत व्यवस्थापन असेल आणि त्याचबरोबर मकाचा कापणीचा काळ, या 3 गोष्टी जर आपण मुरघासाचं उत्पन्न घेत असताना जर आपण पाळल्या तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रतीचं मुरघासाचं उत्पन्न, जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला आपल्या मका पिकातून त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, व्हिडिओ जर आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शेतीविषयक माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.